श्लोक 30. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्थ, जो मला सर्वत्र अवलोकन करतो आणि माझे ठिकाणी सर्व अवलोकन करतो त्याच्या दृष्टीआड मी कधी होत नाही व तोही माझ्या दृष्टीआड होत नाही, असं भगवंत सांगत आहेत. विवरण: यो मां पश्यति सर्वत्र. भगवंत आपल्या अवतार असलेल्या जड शरीराबद्दल म्हणजे श्रीकृष्णाबद्दल बोलत नसून सर्वत्र स्थित असलेल्या परब्रह्माचा अंश म्हणजेच आत्मा हे गृहीत धरून बोलत आहेत. आणि तो सर्वत्र भरलेला आहे हे सुद्धा ते पाहत आहेत. तसेच तो भगवंताचे आत्म्यात सर्व काही स्थित आहे हे पण पाहत आहेत. ब्रह्म सर्व व्यापक असे तत्व आहे. ते नाही असे या विश्वात कोणतेच ठिकाण नाही. जसे आकाश सर्व वस्तूत स्थित असते आणि ते सर्वाला व्यापून राहिलेले आहे, असे सर्व व्यापक आकाश त्या ब्रह्मात स्थित आहे, म्हणजे सर्व वस्तू ब्रह्मात स्थित आहेत. जसे पंढरीचे वारकरी विठोबामध्येच आपले माता पिता बंधू सखा सर्व काही पाहतात, तसेच एका ब्रह्मात सर्व जगाला व सर्व जगतात भरलेले ब्रह्म जो पाहतो तो ज्ञानी. असे ज्ञानी लोक भगवंताला व भगवंत त्या लोकांना म्हणजे ज्ञानी लोकांना कधी सुद्धा सोडत नाहीत. आता श्रीकृष्ण अवतारातील एक गोष्ट इथे उल्लेख करते. श्रीकृष्ण खरोखरच भगवंताचे अवतार आहेत की नाही अशी शंका एकदा ब्रह्मदेवांना येते. कारण त्यांचे गोकुळातले जे काही वर्तन असते ते पाहून त्यांना असे वाटते की हे परब्रह्म असलेले भगवंत हे असं कसं काय वागू शकतात. म्हणून त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवाने एक दिवस गोकुळातली जी गाई वासरे होती रानात चारायला नेलेली ती सगळी पळवून नेली आणि लपवून ठेवली. संध्याकाळ झाली. आता ही गाई वासरे तर घरी न्यायला पाहिजेत परत. तर अशा वेळेला भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने त्या गाई वासरांचे रूप घेतले. त्यावेळी इतरांना काही कळले नाही. ते आपले नित्य व्यवहार करत होते. आणि मग ब्रह्मदेवाला हे सगळे जेव्हा गोष्ट कळली तेव्हा तो त्यांना शरण आला आणि मग ते प्रकरण मिटलं असं आपण म्हणूया. पण ह्या सर्व गोष्टी बलरामांना थोड्याशा खटकत होत्या. आणि मग एक दिवस त्यांनी श्रीकृष्णाला म्हणाले की बाबा हे काय तू नक्की केलंस. तर श्रीकृष्ण त्यांना हसत हसत म्हणाले की दादा, तुमच्या लक्षात आहे ना की मी सर्वत्र आहे, हे जग माझ्याच विविध रूपाने नटलेले आहे आणि निदान तुम्ही हे विसरला नाही आहेत ना, तुम्हाला हे सगळं ठाऊक आहे ना. असं म्हणून ते एकमेकांच्याकडे बघून हसतात. आणि 11व्या अध्यायात अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे हेच रहस्य आहे. आपण इथे माऊली असे एक छान वर्णन करतायत 11व्या अध्यायात की भगवंत जेव्हा विश्वरूप घेतो तेव्हा अर्जुनाला काय दिसतं. तर अर्जुन म्हणतो, आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हतियार, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. ह्या भगवंतानीच जणू काही सगळं व्यापून गेलेलं आहे असं दृश्य अर्जुनाला या विश्वरूप दर्शनाच्या वेळी पाहायला मिळतं. सर्वैच मयि पश्यति. भक्त देश काल वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती इत्यादीमध्ये परमेश्वराचेच अंतरंग पाहतो. विश्वरूप दाखवताना भगवंत म्हणतात, इहैकस्थै जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचर. संपूर्ण चराचर जगत एकत्र स्थित असलेले तू पहा. नंतर अर्जुन देवाला म्हणाला, पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान. याप्रमाणे सर्वत्र स्थित भगवंताचे दर्शन जो भक्त करतो तस्याहं न प्रणश्यामी. अशा भक्तापासून परमेश्वर कोठेच लपू शकत नाही. तो त्याच्यापासून दूर नसतोच. तो सतत त्याच्या अगदी जवळ म्हणजे सन्निधच असतो. इतकेच नाही तर दोघांचे ऐक्य होऊन जाते. मग सच मेन प्रणश्यती. ज्याप्रमाणे भक्ताची स्थिती आहे त्याचप्रमाणे भगवंताची सुद्धा स्थिती होते. ते ज्या प्रमाणात त्याची भक्ती करतात
त्याप्रमाणेच भगवंत त्यांना आश्रय देतो. थोडक्यात हे दोघे एकच होऊन जातात, कारण हे भक्त सतत जे काही पाहतात ती प्रत्येक गोष्ट भगवंतच असते. आपल्याला गजानन महाराजांची गोष्ट माहिती आहे की ते म्हणतात की त्या ओढ्यातले गढूळ पाणी मला प्यायला आणून दे. तर त्यांचा तो भक्त म्हणतो की अहो ते फार घाण पाणी आहे, तिथं ते गाई म्हशी सगळ्यांनी तोंड घातलेलं आहे आणि ते पाणी काही तुम्ही पिऊ नका, मी तुम्हाला घरातनं शुद्ध ताजं पाणी आणून देतो. तेव्हा गजानन महाराज त्याला सांगतात की अरे हे काय तू भलतंसलतं बोलतोयस, ते जे पाणी आहे हे त्याचेच म्हणजे भगवंताचे रूप आहे आणि ते पाणी पिणारा सुद्धा तोच आहे. किंवा हुरडा खायला गेल्यावर त्यांना ज्या मधमाशा चावल्या होत्या त्यातही त्यांना केवळ भगवंतच दिसला आणि ते म्हणाले की ह्या माशा काही मला करू शकत नाहीत म्हणजे माझ्या शरीराला, कारण काय आहे की चावणारा सुद्धा तोच आहे आणि ज्याला चावलाय तो सुद्धा तोच आहे, तो म्हणजे तो भगवंतच आहे. आणि ते म्हणतात की माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. तर ओवी 36वी आणि अध्याय 6 असं आहे. खऱ्या ज्ञानी भक्ताला भगवंताचे दर्शन दुर्मिळ नसते, पण अज्ञानी आपल्यासारख्या देहबुद्धीचे लोकांना मात्र भगवंताचे दर्शन होत नाही आणि ते दर्शन आपल्याला व्हावे म्हणून आपण नित्य देवळातनं जातो, कारण आपल्याजवळ खरी श्रद्धा नसते आणि मग आपल्याला देवदर्शन घडावं म्हणून आपण विविध मंदिरातनं जातो किंवा इतर गावांना जातो, अगदी लांबच्या हिमालयातल्या वगैरे अशा तीर्थयात्रा करतो. अगदी एखाद्या गिरीकंदरात म्हणजे अवघड ठिकाणी असलेलं ठिकाणी आपण चालत जातो, काहीतरी करून तिथपर्यंत पोचतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला तिथे गेल्यावर भगवंताचे दर्शन नक्कीच होईल. तर तिथे काही आपल्याला असं दर्शन प्रत्यक्ष घडत नाही, आपण तिथे मूर्तीचं दर्शन घेतो आणि येतो. आता ह्या संदर्भात नामदेव महाराजांची एक सुंदर गोष्ट आहे की त्यांना सद्गुरू तू केले पाहिजेस असं जेव्हा इतर संत सांगतात, म्हणजे विशेषतः मुक्ताबाई आणि गोरोबा काका सांगतात, तर तेव्हा ते आपले सद्गुरूंना शोधण्यासाठी औंढ्या नागनाथला जातात आणि त्या देवळात गेल्यावर त्यांना असं दिसतं की तिथे अगदी एक वयोवृद्ध माणूस त्या महादेवाच्या पिंडीवरच आपले पाय ठेवून झोपले होते. तर नामदेवांना हे काही आवडत नाही आणि ते त्या आजोबांना म्हणतात की अहो काय तुमचं हे असं करताय म्हणे, हे पाय तुम्ही खाली ठेवा. तर ते म्हणाले की अरे बाबा मला आता पाय उचलत नाही, पण तू एक काम कर ना म्हणे, तू जिथे कुठे देव नसेल ना तिथे माझे पाय तू उचलून ठेव. आणि नामदेवांनी रिकामी जागा बघितली आणि त्या ग्रस्तांचे पाय खाली ठेवले. खाली ठेवलं तर त्या पायाखाली त्यांना एक महादेवाची पिंड दिसली आणि असं 2-5 वेळा झालं आणि मग शेवटी नामदेवांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे आणि त्याचवेळी ते गृहस्थ हसत हसत म्हणाले, अरे परमेश्वर नाही अशी जागा या जगतात तुला कोठेच सापडणार नाही, कारण त्यांनीच तर हे सर्व विश्व व्यापून राहिलेलं आहे आणि तोच तर सगळीकडे विविध रूपांनी अस्तित्वात आहे. आणि मग नामदेव त्या ग्रस्तांचे पाय धरतात आणि ते जे ग्रस्त होते तेच विसोबा खेचर आणि तेच नामदेवांचे गुरु आहेत. अशी ही समानता किंवा असे हे सर्वत्र दर्शन फक्त अशा ज्ञानी भक्तांना होत असते. समान आत्मज्योतीचे दर्शन हे योग्याला होणारे एक दर्शन आहे, त्यामुळे समता येते. दर्शनाची ही पहिली पायरी आहे. त्यानंतर एकच एक परमात्म तत्वच अनेक रूपांनी नटले आहे किंवा हा सारा विविधतेचा विस्तार एकातच सामावलेला आहे असेही दर्शन होते. परमात्म्याचे हे दर्शन म्हणजेच एकत्वाचे दर्शन असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.